Good morning, students. चला, आय होप तुमच्या सुट्ट्या चांगल्या गेल्या. एकदम आता फ्रेश होऊन आला. एवढ्या दिवस सुट्टी मिळाली होती तर आज आपण आपला थोडासा जो चॅप्टर आहे झालेला इलेक्ट्रिसिटी वाला त्यालाच कंटिन्यू करणार आहोत. तर चला, मी आता स्क्रीन शेअर करते, तुमचं पुस्तक शेअर करते आणि आपण तो चॅप्टर कम्प्लीट करूया. मी बुक शेअर करते तोपर्यंत चला पटकन आपण रिवाइज करूया. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं, पहिलं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं मी की इलेक्ट्रिसिटी फ्लोज का होते मुळामध्ये आणि फक्त काही विशिष्ट पदार्थांमधूनच का फ्लो होते. सगळ्याच पदार्थात जसं लाकूड आहे, प्लास्टिक आहे, त्याच्यातून का नाही इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, ते रिझन आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते वस्तू गरम होतात ना, त्याचंच नाव काय आहे, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. मग तो जो हिटिंग इफेक्ट आहे तर मग तो तर तसं पण हीट होणारच आहे. म्हणून मग माणसाने काय ठरवलं की चला आता ह्याचा आपण मग वापर करूया, अजून जास्त त्याला हीट करूया आणि त्याचा यूज करूया. मग असं मग इलेक्ट्रिक आयरन, गीझर, हीटर ही सगळी उपकरणं बनवण्यात आली, राईट. आणि मग त्याच्यामध्ये किती हीट एनर्जी कन्झ्युम होते, किती पॉवर लागते ते आपण बघितलं. आणि लास्ट क्लासमध्ये हिटिंग इफेक्ट वरती चालणारा जो इलेक्ट्रिक फ्यूज आहे ते कसं काम करतं ते बघितलेलं होतं आणि आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेलं होतं, राईट. तर चला आता आपण पुढे बघूयात. आजचा क्लास तुम्हाला अजून जास्त इंटरेस्टिंग वाटेल कारण आज आपण त्या गोष्टी शिकणार आहे ज्या तुम्ही गेल्या वर्षी किंवा आतापर्यंत शिकलेल्याच नाहीयेत. नवीन नवीन फ्रेश गोष्टी आहेत. ठीक आहे, चला मी आता बुक तुमचं शेअर करते. बघा, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर आपण आतापर्यंत हिटिंग इफेक्ट कम्प्लीट केलं. हिटिंग इफेक्ट साठी हीट एनर्जी किती प्रोड्यूस होते, पॉवर किती कन्झ्युम होते हे बघितलं, राईट. तर इथपर्यंत हे बल्ब, फ्यूज हे झालं आपलं करून, करेक्ट. आणि न्यूमेरिकल्स हे जे एक्झाम्पल्स आहेत ते पण आपण सोडवलेले आहेत. आज आपण बघणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मुलांनो, हा जो मॅग्नेटिक इफेक्ट आहे ना, मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय, जसं चुंबक असतं, मॅग्नेट असतं, वस्तूंना काय काय अट्रॅक्ट करतं ना. पण त्या मॅग्नेटिक इफेक्टच्या आधी ना मला हवंय की तुम्हाला ना मॅग्नेटच्या ज्या साधं आपलं जे मॅग्नेट असतं त्याची जी प्रॉपर्टीज होत्या, आठवते तुम्हाला. मॅग्नेटला जर आपण धाग्याला बांधून हवेमध्ये तरंगत सोडलं, त्याला गोल फिरून सोडून दिलं, तर प्रत्येक वेळी ते एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये स्वतःला अलाइन करतं. त्याला आपण नाव दिलेलं डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट, राईट. तर आता मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवणार आहे. त्या व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या बेसिक मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या रिवाइज करणार आहे. ठीक आहे, चला आता एक व्हिडिओ बघूयात. व्हिडिओ इंग्लिशमध्येच आहे, इंग्लिशमध्ये आहे बहुतेक. हो, तर तसं पण ते तुम्हाला समजेल, तुम्ही ऑलरेडीच इंग्लिश मिडियमचे आहात. बट स्टील मी काय करेल, तुम्हाला एक्सप्लेन पण करेल माझ्या पद्धतीने. ठीक आहे, सो तुम्हाला मग समजेल चांगलं. चला, हा व्हिडिओ एक सेकंड स्क्रीन शेअर करते मी. या व्हिडिओला पॉज करून करून मी एक्सप्लेन करेन, त्याच्यामुळे डोंट वरी, तुम्हाला समजेल. Number 1. Magnets can attract only some metals. Student. काय होतं, मॅग्नेट्स कॅन अट्रॅक्ट ओनली सम मेटल्स. म्हणजे काय, फक्त काहीच मेटल्सला ते अट्रॅक्ट करू शकतं, सगळ्यांना ते अट्रॅक्ट नाही करत. ठीक आहे, तर बघा आता. Magnets cannot attract all objects. Magnets attract only some metals like iron, nickel,
and cobalt. Magnets do not attract other metals. Magnets also do not attract other materials like wood, ह्या सगळ्यांना ते अट्रॅक्ट नाही books, करत. which are attracted by magnets. आणि मेटल्स म्हटलेलं तर स्टील हे काय मेटल नाहीये, पण अजून एक पदार्थ ज्याला मॅग्नेट अट्रॅक्ट करतं ते आहे स्टील. ठीक आहे, स्टीलला सुद्धा मॅग्नेट अट्रॅक्ट करतात. नावापूर गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केले, मुलांनो प्लीज शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा. तुम्ही आता जॉईन झालाय तर मी रिपीट करून सांगते की आपण आपला जो इलेक्ट्रिसिटीवाला धडा होता त्याला कंटिन्यू करतोय आणि हिटिंग इफेक्ट आपलं पूर्ण झालंय. आज आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कंटिन्यू करतोय. ठीक आहे, प्लीज पॉसिबल असेल तर कॅमेरा ऑन करा म्हणजे मला तुम्ही दिसाल. चला आता हा व्हिडिओ बघूयात शांत बसून. व्हिडिओ झाल्यावर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक समजण्यासाठी आपल्याला आपण जे नॉर्मल साधं मॅग्नेट आहे, चुंबक आहे, त्याच्याबद्दल काही गुणधर्म आपण त्याचे प्रॉपर्टीज काही तुम्ही 6वी मध्ये वगैरे शिकला असाल त्या आठवणं जरुरी आहे, म्हणून मी हा व्हिडिओ दाखवते. ठीक आहे, are called magnetic substances. Steel, बघा on the other hand, हे सगळे नॉन substances मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, म्हणजे ह्याला मॅग्नेट स्वतःकडे अट्रॅक्ट नाही करत. which are not attracted by plastic, paper. तर पुढची बघा प्रॉपर्टी खूप Now, महत्वाची आहे. let us learn about the other property. Students, poles of a magnet are located near the ends. The attracting power तर ह्याच्यामध्ये काय सांगितले, हे जे आपलं मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटला तुम्हाला मराठीत पट्टी चुंबक म्हणता आणि इंग्लिश मध्ये ह्याला म्हणता बार मॅग्नेट आहे ना. चॉकोबार असतं ना चॉकलेट of a सारखं, तसं हे magnet is maximum at the two पट्टी सारखं दिसते म्हणून. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, मॅग्नेटला 2 पोल्स असतात, नॉर्थ पोल साऊथ पोल. आणि मॅग्नेट काय करतं, त्याची जी मॅग्नेटची अट्रॅक्ट करण्याची जी ताकद आहे ती ही पोल्सला जास्त असते आणि इथे मधल्या बॉडीमध्ये ती मिनिमम असते. म्हणून बघा इथे नाव दिलंय मॅक्सिमम आणि and इथे minimum मध्ये जे at the आहे middle. ते मिनिमम. Students, these two ends of a magnet are called the poles. This performs some activities. आता बघा हेच दाखवण्यासाठी आता इथे काय केलंय, पेपरावरती लोखंडाचा चुरा पसरवलाय. ठीक आहे, हा जो लोखंडाचा चुरा पसरवलाय सेम जवळजवळ सगळीकडे समान पसरवलाय. आता बघा काय करतात इथे. आपण आता एक मॅग्नेट घेणार आहे, बघा आता काय होतंय पुढे. त्या मॅग्नेटला गोल फिरवलं, आयरन फायलिंग्स म्हणजेच लोखंडाचा चुरा. ठीक आहे, आता मॅग्नेट घेऊन त्या मॅग्नेटला बघा गोल फिरवलं तर तुम्ही बघितलं खूप जास्त जे आहे इथेच चिटकलंय लोखंडाचा चुरा, मध्ये एवढा नाही चिटकला. का बरं, कारण त्यांच्या कोपऱ्यांमध्ये पोल्स मध्येच जास्त स्ट्रेंथ आहे मॅग्नेटची, याचा अर्थ ताकद आहे. इझी, पुढे बघा आता. ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आता थोड्या वेळ आधी जी मी एक्सप्लेन केली. आता बघा ह्याला मॅग्नेटला नुसतं इथे मध्ये धागा बांधून सोडून दिले, आता ह्याला गोल फिरवलं ना प्रत्येक वेळी बघा ते कुठल्या दिशेमध्ये येऊन थांबते. इकडे नॉर्थ दाखवते, इकडे साऊथ दाखवते, राईट. असं का आहे तुम्हाला हे मी थोड्या वेळात एक्सप्लेन करेन. हे बघा गोल गोल फिरलं, कंपसच्याच बरोबर ते नॉर्थ साऊथला येऊन थांबले. असं काय माहिती मुलांनो, आपली अर्थ, आपली पृथ्वी स्वतः पण एक मॅग्नेट आहे. तर तुम्हाला माहितीये लाईक पोल्स रिपेल इच अदर, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. मॅग्नेटचे जे एकसारखे जे पोल्स असतात ते एकमेकांना काय करतात, रिपेल म्हणजे प्रतिकर्षित करतात, लांब जातात एकमेकांपासून, राईट. तर इथे काय होतं, मग अर्थचा ज्या बाजूला नॉर्थ असेल तिथे ह्या कंपासचा किंवा मॅग्नेटचा साऊथ दाखवेल, कारण अर्थच्या नॉर्थकडे ह्या कंपासचा साऊथ अट्रॅक्ट होईल ना, म्हणून ते एका विशिष्ट दिशेमध्ये येऊन थांबतं. म्हणजे अर्थचं जिथे नॉर्थ आहे तिथे मॅग्नेटचा साऊथ येईल, अर्थचं जिथे साऊथ आहे तिथे मॅग्नेटचा नॉर्थ येईल. बघा परत एकदा फिरवलं, आता परत बघा, परत इथेच येऊन थांबलं, नॉर्थ साऊथलाच येऊन थांबलं. ह्या प्रॉपर्टीला डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणतात, डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेट. डायरेक्टिव्ह म्हणजे दिशा दाखवणारी. बघा लाईक पोल्स रिपेल अँड अनलाईक पोल्स अट्रॅक्ट.
आता जे पुढे बघणार आहे ना तुम्ही, हे अजून इंटरेस्टिंग आहे. तिथे बघा काय करतात ते. हे बघा, हे एक मॅग्नेट आहे, हवेमध्ये लटकवलं, नॉर्थ साऊथ मध्ये ते येऊन थांबलं. आता बघा, हे दुसरं मॅग्नेट येईल, ते बघितलं, हे अट्रॅक्ट झालं इकडे, साऊथ कडे नॉर्थ अट्रॅक्ट झालं. आता दुसरं बघा, साऊथ कडे साऊथ आणल्यावरती हे बघा लांब गेलं, आडवं होतं ते आता वाकडं झालं नाही. सो अनलाइक पोल्स अट्रॅक्ट इच अदर, लाईक पोल्स रिपेल इच अदर. हे खूप महत्वाचं आहे मुलांना. बघा, मॅग्नेटच्या ह्या ज्या लाईन्स बनतात ना, मॅग्नेटच्या बाहेर ह्या लाईन्स का आहेत हे इथे बघा, एक आपण एक्सपेरिमेंट बघा इथे दाखवलेलं आहे. काय केलेलं आहे, हे बघा, हे मॅग्नेट घेतले आणि आता ह्याच्या भोवती चुरा टाकलेला आहे लोखंडाचा. आता नीट बघा हा मुलांनो, हा आपला जो मॅग्नेटिक फोर्स आहे ना, तो मॅग्नेटिक फोर्स असा काही सगळीकडे एक समान पसरलेला नसतो, त्या विशिष्ट लाईनीवरच काम करतो. दिसतोय, ह्या चुंबका म्हणजे हे जे लोखंडाचे चुरे होते हे लाईन्स मध्ये अरेंज झालेत, अशा गोल गोल वर्तुळाकार लाईन्स मध्ये. ह्या लाईन्स मध्ये, ज्या लाईन्स मध्ये फोर्स काम करतोय त्याला म्हणतात मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे त्या लाईनीवरतीच मॅग्नेटिक फोर्स काम करतोय. जिथे मध्ये गॅप आहे तिथे मॅग्नेटिक फोर्स काम करत नाहीये. आणि जिथे जिथे हा लाईन बनलेल्या दिसतात आपल्याला ज्या ज्या एरियामध्ये, म्हणून त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड. फील्ड म्हणजे एरिया. फील्ड म्हणजे नॉर्मल इंग्लिश मध्ये आपण फील्ड म्हणतो, त्याचा अर्थ ग्राउंड असू शकतं, शेत असू शकतं. इथे फील्ड म्हणजे तो पर्टिक्युलर एरिया, ज्या एरियाच्या आतमध्येच हा मॅग्नेटिक फोर्स काम करतोय. इझी, बरोबर आहे. सो त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मग आता बघा, ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत, इथे नीट बघा मुलांना, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या नॉर्थ कडून निघून मॅग्नेटच्या बाहेर या नॉर्थ कडून निघून साऊथच्या आतमध्ये जातात, आणि मॅग्नेटच्या आतमध्ये साऊथ कडून त्या नॉर्थ कडे जातात. कळतंय तुम्हाला? ठीक आहे, नॉर्थ कडून निघून साऊथ मध्ये गेल्या आणि इकडून मॅग्नेटच्या आतमध्ये सरळ जातात त्या साऊथ कडून नॉर्थ कडे. ठीक आहे, चला. तर हा झाला आपला लास्ट वाली प्रॉपर्टी, खूप महत्वाची. आपण ना हे जे मॅग्नेट आहे ना मुलांना, समजा ह्याला तोडलं, ह्याला मधून तोडून टाकलं, तर आपल्याला काय वाटेल, चला की भाई बघा तोडले तर आपला नॉर्थ सेपरेट झाला, साऊथ सेपरेट झाला. असं होत नाही. हे तोडलेले हे जे दोन तुकडे आहेत, ह्याला परत आपण धाग्याला अडकवून असं हँग केलं, अडकवलं, तरी पण काय होतं, आपल्याला तो नॉर्थ साऊथ मध्येच येऊन थांबतो. ते तुकड्यांचे परत तुकडे केले बघा, तरी सुद्धा नॉर्थ साऊथ आहे प्रत्येक तुकड्यावर. याचा अर्थ काय आहे, वी कॅनॉट सेपरेट पोल्स ऑफ अ मॅग्नेट. मॅग्नेटचे जे दोन ध्रुव आहेत नॉर्थ साऊथ, त्याला आपण सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे, समजले? तर ह्या झाल्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज. आता नीट लक्ष देऊन ऐका मुलांना. समजा माझ्याकडे हे एक ना कंडक्टर आहे, ठीक आहे, दिसते, हे एक अशी वायर आहे, जाडीवाली वायर किंवा ही पट्टी म्हणा. ह्याच्यातून आता मी काय करते, ह्याला मी बॅटरी जोडली, स्विच जोडला लाईट ऑन ऑफ, इलेक्ट्रिसिटी ऑन ऑफ करण्यासाठी. तर ह्याच्यातून करंट व्हायला लागेल. येस, करंट व्हायला लागेल ह्याच्यातून. तर मॅग्नेटिक इफेक्ट काय आहे, ज्याची जो शोध आहे हा ऍक्सिडेंटने लागलेला होता. तुमच्या पुस्तकामध्ये बघा, हा जो एक सायंटिस्ट दिलेला आहे, हा सायंटिस्ट जो आहे ना, त्यांच्या मुलांना, त्याच्या कॉलेजमधली जी मुलं होती त्या सरांच्या, त्यांना हिटिंग इफेक्ट कसा होतो त्याचा प्रयोग करून ते दाखवत होते, डेमॉन्स्ट्रेशन ते दाखवत होते. हे बघा, हे वाले. आणि बाजूला ना तिथे त्यांचं जे सर्किट असेल त्याच्या बाजूला एक कंपास होतं, कंपास पडलेलं होतं. तर जसं तो स्विच ऑन केला
ते कंपासाची नीडल हल्ली, ऑफ केल्यावर परत हलायला लागली. मग कंपास तर काय करतं, नेहमी नॉर्थ साऊथ जिथे असेल त्याच हिशोबाने काम करतं ना. मग ह्याचा अर्थ कंपासची स्वतःची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, दोन ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड आहेत, आपली अर्थची स्वतःची आणि स्वतः त्या कंपासच्या मॅग्नेटची, राईट. ज्याच्यामुळे अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळे कंपास ऑलरेडी अर्थच्या नुसार नॉर्थ साऊथ मध्ये आले, करेक्ट आहे. पण अजून एक मॅग्नेटिक फील्ड कुठली आली ज्याच्यामुळे ते हलायला लागलं आता. मग असा शोध लागला की जो आपला कंडक्टर ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जाते त्याच्या भोवती पण मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते, असा हा शोध लागला. आणि हा शोध खूप महत्वाचा ठरला, कारण आपली जी आतापर्यंतची खूप सगळी उपकरणं आपण वापरतोय, जवळजवळ सगळ्या उपकरणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वापरण्यात आल्यात आणि ती उपकरणं काम करतात. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत, हा जो स्ट्रेट कंडक्टर आहे, एक सरळ साधी वायर, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी गेल्यावरती त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड बनते ती कशी बनते, कोणत्या आकाराची बनते ते पाहणार आहोत. ठीक आहे, तर आता त्याच्यासाठी पण आपण अजून एक व्हिडिओ बघूया, तुम्हाला अजून जास्त छानपैकी समजेल. आणि इथे नुसतं चित्र दाखवलं, व्हिडिओ मध्ये करून दाखवलंय की काय काय करायचंय नक्की. ठीक आहे, थांबा आता एक व्हिडिओ मी ओपन करते. बघा, due to electric current. Magnetic field pattern due to electric current in a straight wire. ही आपली वायर आहे. Current flowing through a wire produces magnetic field around it. This effect is known as magnetic effect of current. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र. आता थोड्या वेळ आधी पण जसं सांगितलेलं. Hans Ørsted discovered the magnetic effect of current in 1820. The magnetic field around a straight conductor can be mapped by using iron filings. Let us now perform an experiment to map the magnetic field. Arrange a copper. मॅप द मॅग्नेटिक फील्ड. मॅप म्हणजे माहितीये ना तुम्हाला, आलेख जो असतो. सो मॅप करतोय म्हणजे कसं नक्की बनतात मॅग्नेटिक फील्ड्स ते पाहण्यासाठी आपण काय करणार आहे, परत आयरन फाइलिंग्स, लोखंडाचा चुराच वापरणार आहे. तर बघा आता काय केलंय, ही आपला हा स्ट्रेट कंडक्टर आहे, त्याला काय केलंय, एका कार्डबोर्ड मधून घालवलंय. कार्डबोर्ड घेऊ शकता किंवा आपल्याला नुसतं लाकडाची फ्लॅट सरफेस घेऊन त्याच्यात होल करावं लागेल, पण याच्यातून वायर घालवण्यासाठी. तर तसंच केलंय, कार्डबोर्ड घेतलाय हा, आणि इथे काय लावलेलं, स्टँडने त्याला कार्डबोर्डला सरळ ठेवले. ठीक आहे, आणि आता काय केलंय बघा, तर हा कंडक्टर मधून करंट घालवण्यासाठी बॅटरी तर पाहिजे ना. बघा इथे बॅटरीचं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, आणि इथे ही आहे आपली की म्हणजे आपला स्विच ऑन ऑफ करण्यासाठी. तर बघा ही की ह्याच्यामधून काढून बाजूला ठेवली, म्हणजे आता सर्किट बंद आहे. आता नीट बघा, व्हिडिओला फुल बघा आता, मग मी एक्सप्लेन करेन. Wire, key, battery and a thick sheet of cardboard with a hole at its center as shown here. Sprinkle some iron filings on the cardboard. Now gently tap the cardboard. Do you observe any change in? बघा इथे की बाहेर आहे, चुरा टाकला, त्याला थोडंसं टॅप केलं, असं टिचकी मारली त्याला, पण काय नाही झालं. आता बघा पुढे. The arrangement of iron filings. The iron filings do not show any change in their arrangement because no current is flowing through the conductor. Now switch on the current. What do you observe? The iron filings arrange themselves in concentric circles around the conductor. This is because the electric current produces a magnetic field around the conductor and the iron filings being magnetic. बघितलं, हा जो चुरा आहे असं गोल 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 गोल
स्वतःहून अरेंज झाला. का बरं? कारण ह्याच सर्कलमध्ये, गोल गोल सर्कल्सच्या फॉर्म मध्येच काय प्रोड्यूस झालेले आहेत? मॅग्नेटिक लाईन्स, चुंबकीय रेषा निर्माण झालेल्या आहेत. याचा अर्थ काय? त्या रेषांवरती हा मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल काम करते. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स. नोट करा हवं तर हा क्वेश्चन. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स produced due to a current carrying straight conductor. स्ट्रेट कंडक्टर जो करंट कॅरी करतोय त्याच्यामुळे ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होतात त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करा. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याची लक्षणं, काय खास आहे त्याच्याबद्दल, तर ते सांगायचे आपल्याला. ठीक आहे. तर हे तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडीच दिलेलं आहे, त्यालाच 1 2 3 4 करून घ्यायचंय. ठीक आहे. तर हा आपला आजचा होमवर्क आहे. बघा, कुठे दिलेलं आहे हे बघा इथे. A magnetic field produced around a straight magnetic field is produced around a straight current carrying conductor. Magnetic field निर्माण होते. ठीक आहे. आता हा झाला पहिला मुद्दा, फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, इफ द करंट इज अनचेंज्ड, करंट आपण बदली नाही केला, दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस as the distance from the wire increases. म्हणजे काय, आपण वायर पासून जसं लांब 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 जाऊ तसं मॅग्नेटिक फील्ड कमी कमी होत जाणार. ऑब्विसली ना, जवळ असेल तर ती जास्त स्ट्रॉंग असेल, लांब लांब गेलो तर ती कमी कमी होत जाणार. Therefore, concentric circles representing magnetic field, magnetic lines of force are shown bigger and rarer at the distance from the wire increases. म्हणून आपण हा पूर्ण हा सेकंड पॉइंट आहे मुलांना इथून तिथपर्यंत. म्हणून आपण काय करतोय बघा, देअरफोर म्हणून आपण काय दाखवतो, वायरच्या जवळचे कॉन्सेंट्रिक सर्कल असतात ते असे दाट आहेत, बिगर आहेत. आणि रेअरर, रेअरर जसं लांब लांब जातो तसे ते काय होत जातात, विरळ होत जातात, रेअर होत जातात, दुर्मिळ होत जातात. ठीक आहे. हा सेकंड पॉइंट आहे. थर्ड पॉइंट, if the current through the wire is increased, the intensity of magnetic field increases. If the current through the wire is increased, वायर मधला करंट आपण वाढवला, समजा आधी 2 अँपियर होता 3 अँपियर केला, तर काय होतं मग, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. ते चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढते, ते जास्त स्ट्रॉंग बनेल. ऑफकोर्स ना, करंट वाढवल्यावर ते पण तीव्र बनेल. तर हा आहे तिसरा नियम. आणि चौथा नियम काय आहे, आता हे जे गोल गोल सर्कल बनले मुलांनो, ते सुरुवातीला सर्कल बनत असताना असे सर्कल बनले म्हणजे घड्याळाच्या दिशेने बनले की उलट्या दिशेने बनले आपल्याला काय माहिती. मग ते फाइंड आउट करण्यासाठी 2 पद्धती आहेत. काय, एकतर तुम्ही आपलं जे छोटं कंपस आहे ते घेऊन ठेवा तिथे त्या कार्डबोर्ड वरती, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईनची ते ज्या बाजूला नॉर्थ साऊथ दाखवते याचा अर्थ त्या बाजूला त्या बनलेल्या होत्या. करेक्ट. आणि दुसरी पद्धत काय आहे, हा राईट हँड थंब रूल. इथे बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. राईट हँड थंब रूल इज कॉल्ड मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल असं पण त्याला म्हणतात. गोल गोल फिरवतो ना आपण स्क्रूला तसं वाला. ठीक आहे. आता हा नियम काय सांगतो, आता बघा हे तुम्हाला पाठ करायचंय हा मुलांनो. This is a convenient rule for finding out the direction of magnetic field produced by the current flowing through an electrical conductor. आता इथून ते इथपर्यंत हा पाठ करायचा तुम्हाला, जसंच्या तसा एक्झाम मध्ये विचारतात. काय विचारतात, स्ट्रेट राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलचं ते जे स्टेटमेंट आहे ते आहे ते स्टेटमेंट आहे. आता इथे बघा काय सांगितलंय, इमॅजिन. इमॅजिन पासून सुरू होते. हा इमॅजिन दॅट, इमॅजिन करायचंय, खरं खरं नाही पकडायचं नाही तर करंट लागेल. तर समजा आता हा माझा काय कंडक्टर आहे, काय सांगितलं, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड. राईट हँड मध्ये कंडक्टर पकडलाय, इमॅजिन करा. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, कसं पकडायचं ते आकृतीमध्ये दाखवलंय तसं बघा, मी पण असंच पकडलंय, आकृतीमध्ये दाखवलंय तसं. तर समजा तुमचा जो थंब आहे, हा जो अंगठा ओपन आहे, हा त्या दिशेमध्ये ज्या दिशेमध्ये करंट वाहतोय, मग ज्या दिशेमध्ये करंट वाहतोय मग आपले हे जे फिंगर्स आहेत ते काय सांगतात,
then turn your fingers around the conductor. The direction of fingers in the direction of magnetic field line. अच्छा, the direction of fingers is the direction of magnetic field line. आपले हे फिंगर्सचे जे डायरेक्शन आहे ते मॅग्नेटिक फील्ड लाईनचं डायरेक्शन आहे. तर बघा, करंट वर जात असेल तर हे असे आहेत, म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने, आणि करंट खाली जात असेल तर हे घड्याळाच्या बघा सरळ दिशेने फिरते. इझी. वर जात असेल तर अँटी क्लॉकवाईज, खाली जात असेल तर क्लॉकवाईज घड्याळ असं फिरतं ना, राईट. इझी. तर हा चौथा नियम आहे. इथे जे 3 सांगितले ना गुणधर्म, त्याच्यामधला हा चौथा काय होणार? द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॅन बी गिवन बाय राईट हँड थंब रूल. परत सांगते, द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॅन बी गिवन बाय राईट हँड थंब रूल. आणि तिथे राईट हँड थंब रूल पण लिहायचं आहे. तर हे सगळं लिहून आकृती काढल्यावरती 3 ते 4 मार्काचा प्रश्न ह्याच्यावरती येऊ शकतो. तर आकृती कोणती काढायची? ही वाली आकृती काढायची, आणि ही ते काय करायचे, हे त्याचे 4 गुणधर्म लिहायचे. 5 मार्काला पण येऊ शकतो बरं का हे. मुलांनो, आता इथे तुम्ही बघताय हे आर जे दिलेले आहे ना, हा व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. व्हेरिएबल रेझिस्टन्स म्हणजे ह्याचा रोध जो आहे आपण रेझिस्टन्स कमी जास्त करू शकतो. गेल्या वर्षी रेझिस्टन्स काय असतं शिकलेले आहेत ना तुम्ही ओम्स लॉ मध्ये. रेझिस्टन्स वाढवला की करंट काय होतं, कमी होतं. रेझिस्टन्स कमी केला की करंट वाढेल. म्हणून इथे आपण तिथे ही वाली प्रॉपर्टी बघितली ना, लास्ट वाली, इफ द करंट थ्रू द वायर इज इन्क्रीज्ड, रेझिस्टन्स कमी करून करंट वाढवला तर काय होईल, मॅग्नेटिक फील्ड लाईन इन्क्रीज होतील. आता हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, पटकन माझ्या व्हाईट बोर्ड वरती पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. ठीक आहे, एक सेकंड थांबा. बघा, व्हाईट बोर्ड दिसतोय, राईट. आता नीट बघा करते. खूप सोपा आहे मुलांनो. हा जो चॅप्टर आहे ना, ह्याच्यात गणित थोडीशीच आहेत. त्याच्यामुळे ज्या मुलांना जास्त गणित सोडवायला ना आवडत नाही किंवा जास्त ते कम्फर्टेबल नाहीत, जमत नाहीत, त्यांच्यासाठी हा धडा स्कोरिंग धडा आहे. कारण ह्याच्यामध्ये असे खूप सारे प्रश्न आहेत जे विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये गणित नाहीये. त्याच्यामुळे हा चॅप्टर जो आहे थिअरी लिहिण्यासाठी स्कोरिंग आहे. हो, पण थिअरी लिहिताना हे पण असतं ना, हा मुद्दा नाही लिहिला म्हणून मार्क्स कट, स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणून मार्क्स कट. फक्त ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी लागेल की तुम्ही सगळं एकदम छानपैकी अॅक्युरेटली लिहिताय. ठीक आहे, चला. तर आता आपण काय केलेलं आहे बघा, तुमच्या पुस्तकामध्ये जशी आकृती आहे ना, सेम तशीच काढते मी. इथे काय केले, हा आहे आपला स्ट्रेट कंडक्टर, बरोबर आहे. आता ह्या स्ट्रेट कंडक्टरला आपण काय केले, पुठ्ठ्याला एका होल करून त्या पुठ्ठ्यामधून ह्याला पास केले असं. तर आता मी काय करते, हा इथली जी आहे ती लाईन मुजवली. का मुजवली मी, कारण ती पुठ्ठ्याच्या आतमध्ये गेली ना, दिसणार नाही आपल्याला. हवं तर तिथे मी डॉटेड लाईन दाखवते. ठीक आहे, कारण ती पुठ्ठ्याच्या खाली लपलेली आहे. आता ह्याला काय केलेलं आहे, ह्याला आता आपण जोडतोय. कशाला जोडतोय, एकतर आपण जोडतोय आपला जो व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे त्याला, राईट. हे तुमच्या बुक मध्ये दाखवले तसं. त्याच्यानंतर ना आपण काय घेऊया इथे, त्याच्यानंतर आपण बॅटरी घेऊ शकतो आणि स्विच घेऊ शकतो, बरोबर आहे. तर इथे मी बॅटरी जोडली आणि नंतर ना हा असा स्विच. ठीक आहे, बॅटरीला ए ने दाखवतात, रेझिस्टन्सला आर ने दाखवतात आणि स्विचला के ने दाखवतात. के फॉर की, इंग्लिशमध्ये की म्हणतात ना. मग ऍज यू नो, आता नीट बघा मुलांना, हे प्लस आहे, हे मायनस आहे, राईट. ह्याचा अर्थ आता आपला करंट असा जातोय ह्या दिशेने, म्हणजे खालच्या दिशेने चाललं, राईट. मग आता इथे ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनणार आहेत, हे बघा, ह्या अशा ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनणार आहेत, ह्या काय होणार आहे आता ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचं,
आता आपल्याला डायरेक्शन दाखवायचं. हा, तर इथे काय सांगितलेलं, जर करंट जास्त असेल ह्या डार्क बनतात आणि जसं जसं लांब जाऊ ना मुलांना, ह्या अशा लांब लांब जातात मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि बघा त्यांची जी, बघा इथे मी डार्क वाली काढली, इथे लाईट वाली काढली. का बरं? कारण काय होतं, मॅग्नेटिक फील्डची तीव्रता कमी होते ना जसं जसं आपण लांब लांब जातोय, राईट? तर मग त्याच त्या प्रॉपर्टीज आहेत. तर पहिली प्रॉपर्टी, एकतर फर्स्ट प्रॉपर्टी काय होती की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ती होती आपली पहिली प्रॉपर्टी, राईट? सेकंड प्रॉपर्टी काय होती, हे कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या स्वरूपामध्ये या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनतात, राईट? आणि जसं आपण ते लांब लांब जाऊ ते सर्कल्स जे आहेत ते रेअरर होत जातात, ते होती सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय होती, जर आपण करंट वाढवला, हे बघा, जर आपण करंट वाढवला, आय वाढवला, तर मॅग्नेटिक फील्ड पण वाढते. मॅग्नेटिक फील्डची तीव्रता ना मुलांना बी ने दर्शवतात. सो असं लिहिते मी, करंट वाढवला तर तुमचं बी पण वाढेल, किंवा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं क्षेत्र जे ते पण वाढेल. आणि चौथं काय सांगितलेलं होतं, डायरेक्शन. डायरेक्शन आपण कसं डायरेक्शन दाखवू शकतो, आता इथे करंट काय चाललेलं आहे, खाली. तर बघा, क्लॉकवाईज म्हणजे कसे फिरणार आहेत हे सर्कल, कसे निर्माण झालेत हे बघा, अशा घड्याळाच्या दिशेने, कळते? हे असे घड्याळाच्या दिशेने ते फिरणार आहेत. याचा अर्थ माझ्याकडून ते तुमच्याकडे असे गोल 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 जाणार आहेत, ठीक आहे? सरळ जलेबी बनवतात ना त्या डायरेक्शन मध्ये. इझी. तर हे 4 मुद्दे लिहिले आणि अशी आकृती काढली की तुम्हाला 5 मार्क्स मिळतील. म्हणजे डिपेंड आहे की किती मार्काचा प्रश्न विचारलाय त्याच्यावरती, पण मोस्टली हा 5 मार्काला प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे? फक्त आकृती काढायला 2 मार्काला विचारू शकतात. ओके, सो इथे हा डायरेक्शन साठी इथे नक्की मेन्शन करायचंय. हा डायरेक्शन आपल्याला कोणता रूल यूज करून भेटते, राईट हँड थंब रूल. वी कॅन गेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाय युझिंग राईट हँड थंब रूल. आणि इथे आकृतीमध्येच तुम्ही एरोज दाखवले, ही सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की तुम्हाला समजले कन्सेप्ट, ठीक आहे? आता आपण पुढे बघणार आहोत दुसरी केस. ही होती पहिली केस ज्याच्यामध्ये स्ट्रेट कंडक्टर घेतलाय. आता काय केलं मी, त्याच स्ट्रेट कंडक्टरला गोल केलं, बांगडी सारखं गोल केलं, आणि जी उरलेली जी 2 टोकं आहेत, ती जी 2 टोकं त्याच्याला आपण हे जोडलं, बॅटरी जोडली, की स्विच वगैरे सगळं जोडलं, आणि मग करंट ऑन केला. तेच परत त्याच्यावरती लोखंडाचे तुकडे टाकले, छोटे छोटा चुरा टाकला लोखंडाचा. मग काय होईल, मग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा बनतात ते आपण बघणार आहोत, ठीक आहे? बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मग हे बोलतोय आपण, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. ही वायरच होती, ह्याच्यामधून असं पुठ्ठ्यामधून तिला घुसून हे जे ते शेवटचे तिचे जे हे 2 टर्मिनल होते, टोकं होती, बघा परत इथे हे रेझिस्टन्स, व्हेरिएबल रेझिस्टन्स जोडलाय, बॅटरी जोडलीये, स्विच पण दाखवायला होतं आणि दाखवला नाही, आणि ॲमीटर आहे. ॲमीटर कशासाठी असतं माहितीये ना, करंट किती वाहतोय तो मोजण्यासाठी, जास्त कमी, राईट? 2 अँपियर 3 अँपियर किती वाहतोय एक्झॅक्टली. तर आता हे दिसते तुम्हाला, गोल 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 गोल, इथे पण गोल गोलच बनले, अरे इथे पण गोल होते, इथे पण गोल का बनले, जेव्हा की ही वायरच गोल आहे, असं का झालं असेल? आपण आता त्याच्यासाठी अजून एक व्हिडिओ बघूयात, ठीक आहे? थांबा मी ओपन करते व्हिडिओ.
तुमच्या पुस्तकामध्ये दाखवले ना मुलांना एक्झॅक्टली सेम. ऍक्च्युली आता काय आपण समोरासमोर नाहीये, तर प्रयोगशाळेत करून बघितलं असतं हे दोन्ही पण ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यांनी ऑलरेडी केले त्यांचा व्हिडिओ बघूयात आपण. Hello everyone, in this video we will perform an activity from class 10 science chapter magnetic effect of current, and in this activity we will perform that magnetic field will produce due to the current through a circular loop. So this is the sixth activity here for which we required a circular loop here. Now just for example, बघितलं सिंपल. हे ऍक्च्युअल मध्ये खरं खरं असं दिसलं असतं, तर इथे खूप साऱ्या वायरला गोल करून टाकले, कारण ना पातळशी वायर घेतल्यावर ते मॅग्नेटिक फील्ड लवकर चांगली प्रोड्यूस नाही होणार. तर एक तुम्ही जाडीशी एकच वायर घेऊ शकता, किंवा अशा खूप साऱ्या वायर गुंडाळून त्याला गोल गोल करून असं पेपर मधून बघा होल करून त्याच्यामधून पास केले, आणि खाली मग काय केले, करंट साठी बघा त्याला कनेक्शन दिलेलं. these are a circular loop which I have passed through this cardboard here, and the two ends of the circular loop is joined with a battery here. You can observe here. बघा इथे ना छोटासा इथे दिसतोय एलईडी बल्ब पण लावलाय, जेणेकरून आपल्याला समजेल करंट चाललाय की नाही. These are the two ends which I have joined with the source, which will provide दिसते ही बॅटरी आहे बघा. arrangement here. बघा आता इथे बॅटरीलाच डायरेक्ट ऑन ऑफ स्विच आहे, वेगळा स्विच लावायची गरज नाहीये. And then बॅटरी ऑन केली. these आता हे बघा थोडा, आता ह्याला काय करतात नुसतं, these are the concentric circles which are formed at the two ends. बघा आता त्यात थोडस असं ठक 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 त्याला टॅप केलं. बघा किती ब्युटिफुल गोल 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 सर्कल दिसतात ते तुम्हाला बनलेले. आता ना इथे फक्त काय झालंय, इकडे जरा दाट दिसत आहे, तिकडे विरळ. असं का असेल माहितीये, कारण हा पुठ्ठा एकदम स्ट्रेट नाही ठेवलाय, थोडासा वाकडा आहे, त्याच्यामुळे इकडचा चुरा थोडासा ते लांब गेलेला आहे. अदरवाईज दोन्हीकडे सेम सेमच बनतो मुलांना. पण येस, जसं पॅटर्न आपल्याला गोल गोल पाहिजे तसा बनलाय की नाही, ब्युटिफुल. आता असं गोलच का बनलं असेल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, चला तर हा व्हिडिओ आता इथे मी स्टॉप करते. आता एक्झाम मध्ये नीट लक्ष देऊन ऐका. एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल अगेन सेम, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म ड्यू टू a current carrying circular coil. Circular coil, current carrying circular coil मुळे जे बनणार आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. चला आता 1 2 3 4 करून मी एक्सप्लेन करते, हे पण इझी आहे. आता इथे कसं आपण 1 2 3 4 करून लिहिलेलं आहे, आता हे सेम टू सेम आता सर्क्युलर कॉइल साठी लिहूया. ठीक आहे, तर आता बघा ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत बरं का मुलांना. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली 2 केसेस आहेत. कोणत्या 2 केसेस आहेत यु नो? सगळ्यात आधी तर मी ह्याला ड्रॉ करते. तर हा आपण घेतला पुठ्ठा, तर ह्या पुठ्ठ्यामधून ही अशी वायर काय केली, पास केली. आता वायरचा हा जो खालचा भाग आहे तो काय मला दिसणार नाहीये, म्हणून मी डॉटेड लाईन बनवली. ठीक आहे, आणि मग ही जी 2 टोकं आहेत ह्याला काय करतोय आपण, आधी ह्या व्हेरिएबल रेझिस्टन्स जोडला, परत बॅटरी जोडली, परत की जोडली, आणि बुक मध्ये तुमच्या ना ॲमीटर पण दिले, ते जोडलं तरी चालेल, नाही जोडलं तरी पण काय हरकत नाहीये. ठीक आहे, जोडलं तर बरं आहे, करंट कमी जास्त होताना आपल्याला दिसेल. ठीक आहे,
तर हे झाले आपले कंपोनंट्सचे जोडायचे. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याला कंपोनंट्स म्हणतात मुलांना. आता तुम्ही विचार केलाय की वायरच गोल आहे तरी पण गोल गोल का बनतात? कारण का माहितीये, आपल्या लोखंडाच्या चुऱ्याजवळ जो वायरचा हा जो पार्ट आहे, जवळ त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्यात जवळ पार्ट येणार आहे, तो काही गोल नाहीये ना. त्याला साईडला जर तुम्ही तोडून काढलं तर ऍक्च्युअल मध्ये ती जवळजवळ स्ट्रेट लाईन असल्यासारखीच आहे. म्हणून मग हे जे इथे जे 2 पॉइंट्स आहेत ना, समजा ह्याला आपण नाव देऊया ए, ह्याला नाव देऊया बी, तर हे छोटे छोटे जे पार्ट आहेत हे स्ट्रेट कंडक्टर सारखंच काम करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, इथे असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनतात. आयरनचा जो चुरा आहे तो असं स्वतःला कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या फॉर्म मध्ये अरेंज करतो. ठीक आहे. आता मुलांनो, इथे 2 गोष्टी आहेत बरं का. इथे 3 पॉइंट्सला वेगवेगळ्या प्रकारची मॅग्नेटिक फील्ड बनते. एक तर हे पॉइंट ए आणि बी, आणि दुसरं आहे सेंटर ऑफ द वायर, ती कॉइलचं जे सेंटर आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे. मग म्हणून आपण इथे प्रॉपर्टीज लिहिताना 2 भागांमध्ये लिहिणार आहेत. काय लिहिणार आहेत? मॅग्नेटिक फील्डच्या प्रॉपर्टीज शॉर्ट मध्ये. आता मग इथे लिहिते प्रॉपर्टीज ऍट ए अँड बी, म्हणजे जिथे कॉइल त्या कार्डबोर्डला टच करते ते. आणि आता दुसरं आहे प्रॉपर्टीज ऍट पॉइंट सी, म्हणजे सेंटर ऑफ द कॉइल, केंद्राभागी मॅग्नेटिक फील्ड कशी आहे. खूप महत्वाचं, आता नीट ऐकून घ्या. तर सगळ्यात आधी तर आपण काय लिहिणार, इथे सेंटर मध्ये बघा मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ए आणि बी ला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या बनतात त्यांचा आकार कसा आहे, तो आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या फॉर्म मध्ये, राईट. मग आपण हेच लिहिणार, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर फॉर्म्ड इन द फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स ऍट पॉइंट ए अँड बी. हा पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी आता इथे काय लिहिणार मुलांना, आपण नीट ऐका. सेकंड प्रॉपर्टी आपण काय लिहिणार आहे, प्रत्येक पॉइंटला मॅग्नेटिक फील्डचं जे डायरेक्शन आहे अगेन आपल्याला कशाने भेटेल ते राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलने भेटेल हे डायरेक्शन. आता बघा, नीट बघा, इथे आपलं हे बॅटरीचं पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. मोठी लाईन म्हणजे पॉझिटिव्ह असते, ही छोटी म्हणजे निगेटिव्ह असते. तर आपला करंट असा वाहतोय. तर ए मधून करंट असा वरती येतोय आणि बी मध्ये करंट असा खाली चाललाय. तर करंट वरती येतोय म्हटल्यावरती बघा इथे हे असं आहे डायरेक्शन. चला, माझा लेफ्ट हँड ए पकडूया, राईट हँड बी पकडूया. तर लेफ्टला करंट वर चाललाय, राईट. करंट इकडे लेफ्टला वर चाललंय म्हणजे डायरेक्शन असं आहे, म्हणजे असं फिरतंय अँटी क्लॉकवाईज. आणि राईटला करंट खाली चाललंय म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजे कळते मुलांना बघा असं. चला तुम्ही पण करा माझ्या बरोबर. हे राईट हँड जसं आपण जलेबी बनवते, लेफ्ट हँड उलट्या बाजूने जलेबी बनवते, राईट. असं गोल गोल गोल, राईट. तर आता नीट बघा, माझे दोन्ही हात कॉइलच्या मध्ये असताना हे तुमच्याकडे येऊन माघारी येतात, तुमच्याकडे येऊन असे माघारी येतात. तर हे आहे आपलं डायरेक्शन, राईट. तर इथे काय होतं, खाली जाताना क्लॉकवाईज म्हणजे हे बघा इकडे असं आणि इकडे अँटी क्लॉकवाईज, राईट, ह्या बाजूने. म्हणजे हे इकडे असं चाललंय, इकडे असं चाललंय. कळते तुम्हाला, हे इकडून असं गोल चाललंय आणि हे इकडून असं चाललंय, उलट्या डिरेक्शनने चाललेलं. ठीक आहे. तर ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी ना मगाशी आपण ज्या लिहिलेल्या नाही इथे त्या सेम सिमिलरच आहेत. काय, करंट वाढवला तर काय होईल, मॅग्नेटिक फील्ड पण वाढेल. तीच वाली आहे इथे प्रॉपर्टी. सो करंट वाढवला की मॅग्नेटिक फील्ड पण वाढणार आहे. इझी. ठीक आहे. आता ह्या 3 प्रॉपर्टी झाल्यानंतर ना आता सेंटरसाठी बघा खूप महत्वाचं आहे. मॅग्नेटिक फील्ड मुलांनो ए आणि बी ला कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्म मध्ये, पण सेंटरवर तसं नाहीये. कारण हा फक्त सेंटरचा भाग जर तुम्ही घेतला तर सेंटरवरती काय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस नाही होते.
पण त्या वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्डची जी लाईन्स आहेत त्या सेंटरवर येईपर्यंत मुलांना बघा, हे असं इकडून येतात, ह्या ए पासून येतात आणि इकडून ह्या बी पासून पण इकडे अशा लाईन्स येतात. तर इथे येईपर्यंत ह्या लाईन जवळजवळ स्ट्रेट बनतात. आणि बघा, ह्या इकडून अशी मॅग्नेटिक फील्ड फिरत होती, तर ही लाईन म्हणजे इकडून अशी वरती चाललेली होती आणि इकडून ही लाईन इकडून वरती चाललेली होती, राईट. पण रिझल्ट काय होतोय, दोन्ही लाईन, ह्याचा अर्थ सेंटरचा जो हा वाला पार्ट घेतला तर एक तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत आणि एकाच डिरेक्शन मध्ये, युनिडिरेक्शनल. कळतंय, युनिडिरेक्शनल आहेत. जर आपण त्याच्यावर कंपास ठेवून बघितलं तर हे जसं की साऊथ असेल, सॉरी, खालचं जे आहे ते नॉर्थ असेल आणि वरचं जे आहे ते साऊथ असेल. कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करतात, ते कुठून कुठपर्यंत जातात, त्या नॉर्थ कडून साऊथ कडे जातात ना. तुमच्याकडे ते येतात नॉर्थ कडून साऊथ कडे. तर मग अशा प्रकारची जी मॅग्नेटिक फील्ड असते ह्याला म्हणतात युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे फर्स्ट पॉइंट आपण काय लिहितोय, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द कॉइल इज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. का बरं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड? बिकॉज सगळ्या लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि एकाच डिरेक्शन मध्ये चाललेल्या आहेत. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म म्हणजेच एक समान. ठीक आहे. तर सेकंड पॉइंट काय आहे, आपण बघा ही वायरला ना मोठं केलं किंवा छोटं केलं. बघा, वायरला मोठं केल्यावरती कोण्याला जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनले त्यांना जवळ 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 यायला वेळ लागेल. मग इथे जी सेंटर मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती विरळ होत जाते. म्हणजे समजा आर आता आपली रेडियस आहे, ती रेडियस जर वाढवली तर आपली मॅग्नेटिक फील्ड जी सेंटर मध्ये ऍट पॉइंट सी ला असणार आहे ती कमी होणार आहे. म्हणून हे काय लिहिणार आपण, 1/, आपला जो बी आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जी तीव्रता आहे ती रेडियसच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल असेल. म्हणून मी काय लिहिले ते 1/r. ठीक आहे. सो 1/r. एक मिनिट, ह्याला नीट लिहिते मी, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r. तर ही झाली आपली दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी सिंपल, इथे करंट जर वाढवला आपण, ही कॉमनच आहे, सेम टू सेम. करंट वाढवल्यावर इथली पण स्ट्रेंथ वाढेल ना, करेक्ट आहे. सो करंट वाढवल्यानंतर इथे सेंटरवर जी मॅग्नेटिक फील्ड आहे तिची पण काय होईल, स्ट्रेंथ वाढेल. सिंपल. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो, हे तुम्ही करून बघू शकता. लिटरली कॉईल घ्यायची गरज नाहीये. पावसामध्ये डबक्यांमध्ये पाणी भरल्यावर दगड फेकून आपण त्याचे रिपल्स बघतो ना, पाण्याच्या ज्या वेव्स तयार होतात, लाटा तयार होतात छोट्या छोट्या, त्या बघतो ना. इथे काय करायचं तर तुम्हाला, एकाच वेळी सेम आकाराचे असले तर बेस्ट दगड घ्यायचे आणि एकत्र टाकायचे. मग काय होते बघा, दोघांमुळे जे रिपल्स बनतात ते मध्ये येऊन एकमेकांना आदळतील ना, इकडून आले आणि इकडून आले, तर तेच इथे सेंटरवरती होते. इझी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता तुमच्या पुस्तकामध्ये कदाचित एवढं डिटेलमध्ये नसेल दिलं, पण हे जर तुम्ही डिटेलमध्ये असं छानपैकी लिहू शकला एक्झाम मध्ये तर मग बेस्ट आहे. तर चला, आता मी पुस्तक तुम्हाला दाखवते, आजचा होमवर्क सांगते आणि मग आपण आजचा क्लास आपण संपूयात. तर पहिला होमवर्क काय होता, हे स्ट्रेट कंडक्टरच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या, आणि इथे सेम वे हे लिहायचंय 1 2 3 4. आता मी जसं सांगितलं तेच तुमच्या बुक मधून रेफर करून ओन वर्ड्स मध्ये पण लिहिलं तरी पण चालेल, पण सायंटिफिक लँग्वेज पाहिजे. तर बघा, इथे तेच सगळं दिलेलं. ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप, सर्क्युलर कॉइल बिकम सो बिग दॅट आर्क कॅन बी शोन ॲज स्ट्रेट लाईन. हेच मी एक्सप्लेन केलं. मधला जो आर्क आहे तो स्ट्रेट लाईन बनतो, राईट. तर बघा, इथे साऊथ कडून ती नॉर्थ कडे चालली. हा, मॅग्नेटच्या आतमध्ये साऊथ कडून नॉर्थ कडे असते मुलांना, मॅग्नेटच्या बाहेरच्या बाजूला ती नॉर्थ कडून, ते बघा ही नॉर्थ कडून ही लाईन साऊथ कडे येते, पण आतमध्ये ही साऊथ कडून नॉर्थ कडे, म्हणजे तुमच्याकडे जातली तर ती नॉर्थ कडे चाललेली. परत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर पॉइंट P and Q ओनली. हावेवर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑफ द लूप, है ना. ह्या लूपवर सगळीकडे जेवढे पण बिंदू आहे सगळीकडेच ते प्रोड्यूस होणार आहे, फक्त इथे P आणि Q ला नाही प्रोड्यूस होते. आणि मग तेच यूज ऑफ राईट हँड थंब रूल,
check every point of the loop contributes magnetic field lines of force at the center of the loop. सेंटर वरती प्रत्येक पॉइंट मुळे ती काय बनणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ठीक आहे. म्हणून बघा, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट एनी पॉइंट प्रोड्यूस्ड बाय करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर और वायर इज डिपेंडेंट ऑन द करंट as we have seen in experiment. म्हणजे वरच्या. That means that if there are n number of turns in the loop, magnetic field lines that produce a single loop will be created. म्हणजे काय केलंय मुलांनो, इथे बघा आता आपण जी एक्सपेरिमेंट बघितली, खूप साऱ्या वायर घेतलेल्या ना, तर त्या खूप साऱ्या वायर्सची मिळून ती मॅग्नेटिक फील्ड बनलेली होती. मग आपण नंबर ऑफ टर्न्स वाढवले तर काय होईल, वायर पण मॅग्नेटिक फील्ड पण वाढेल. On discussing with your teachers with their guidance, see if you can perform the above experiment. हे आपण परफॉर्म तर नाही केला, पण व्हिडिओ चला बघून घेतलेले. ठीक आहे. चला, तर हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे. तर आता आपण इथे क्लास संपूयात. ह्या 2 गोष्टी प्रॉपरली बुक मध्ये लिहून काढा आणि त्याला पाठ करा प्रॅक्टिस करून. मुलांना 2-3 वेळा लिहून ना रायटिंग प्रॅक्टिस केल्याशिवाय हे व्यवस्थित लक्षात नाही राहणार बरं का. ठीक आहे. चला, तर आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड बघणार आहोत. एकदा हवं तर त्याला वाचून या. बाय मुलांनो, क्लास संपूया.